नेते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आज आम्हा विरोधकांच्यावर काय टीका करतात? मला हटवण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे असं नरेंद्र मोदी साहेबांचं म्हणणं आहे. ते काय म्हणतात? मला गरिबी, भ्रष्टाचार आणि दहशतवादाला मुठमाती देण्याच्यासाठी मी तत्पर आणि मला हटवण्याचा प्रयत्न केला जातो. 5 वर्षापूर्वी हेच नरेंद्र मोदी साहेब काय सांगायचे? 56 इंच छाती, अच्छे दिन मी आणणार, महागाई कमी करणार, शेतकऱ्यांना आधारभूत किंमत देणार, दरवर्षी 2 कोटी युवकांना युवतींना नोकऱ्या देणार, परदेशातला काळा पैसा आणणार, प्रत्येकाच्या अकाउंटला 15-15 लाख रुपये देणार, कर्जमाफी करणार, अशा बऱ्याच काही वल्गना केलेल्या होत्या, स्वप्न दाखवलेली होती. परंतु सगळं भ्रमनिराश झालं, सगळं खोटं निघालं, सगळी फसवणूक निघाली, फेकुगिरी निघाली, लोकांना भूल थापा देण्याचं काम झालं. हे 5 वर्षांनी आपल्याला पाहायला मिळतं. ते म्हणतात ना की गरिबी ही मी हटवण्याचा प्रयत्न करतो. आंबेगावकरांनो, शिरूरकरांनो, यांच्या 5 वर्षाच्या काळामध्ये गरिबी अधिक वाढली आणि श्रीमंत अधिक श्रीमंत झाला. तुम्ही म्हणाल तसं 5 वर्षापूर्वी अडाणी आणि अंबानीची प्रॉपर्टी काढा आणि आज पहा किती पटीने वाढली. आणि तुमची 5 वर्षापूर्वी परिस्थिती काय होती आणि आता तुमची काय परिस्थिती आहे तुम्हीच पहा. तुमच्या दुकानदाराला विचारा, तिथे तुमच्या वेगवेगळ्या व्यवसायधारकाला विचारा. हे घडलं. उलट यांच्या काळामध्ये आपल्या वेळेस 1% लोकांच्याकडे, देशातल्या 1% लोकांच्याकडे, आपल्या काळामध्ये 51% त्या ठिकाणी प्रॉपर्टी होती आणि 99% लोकांच्याकडे 49% होती. आता सर्वे आला 1% लोकांच्याकडे 73% प्रॉपर्टी झाली आणि 99% लोकांच्याकडे 27% प्रॉपर्टी झाली. देशाची सगळी प्रॉपर्टी. हे आकडे अजित पवार खोटं बोलत नाही. जर खोटं असेल तर पुढच्या वेळेस सभेला उभं राहिल्यानंतर कुणी त्या ठिकाणी सांगावं आपण पहिला बाजूला. हे तुम्हाला अधिकार आहे, त्याबद्दल काळजी करू नका. पण ही लोक खोटं बोलतायत. गरिबीचा मुद्दा असा निघाला निघतो. गरिबी का वाढली? महागाई झाली म्हणून वाढली. गरिबी का वाढली? पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या म्हणून वाढली. गरिबी का वाढली? आज माझ्या महिलांना 900 रुपयाला गॅस सिलेंडर घ्यावा लागतो. आमच्या काळामध्ये 350-400 रुपयाला होता. त्याच्यामुळे गरीब होत चाललेला. त्याच्यामध्ये अडचणी येत नाही. त्यांनी सांगितलं दहशतवादाला मी त्या ठिकाणी कमी करणार. दहशतवाद वाढला. डॉक्टर मनमोहन सिंगांच्या 10 वर्षाच्या काळातला दहशतवाद आणि आताच्या 5 वर्षाच्या काळातला दहशतवाद तुम्ही आपले पाहिले तर कितीतरी पटीनं दहशतवाद वाढला, दहशतवादी हल्ले वाढले. आणि त्याच्यातलं अलीकडचं एक उदाहरण द्यायचं झालं तर पुलवामाला तुमचे माझे 43 जवान जे शहीद झाले हे त्याचं उदाहरण अलीकडचं. सतत या घडतात. किती खोटं बोलतात बघा. अजूनही खोटं सांगताय. आता विकासाचं सांगत नाही. आता विरोधक मला हटवण्याचा प्रयत्न करतात, सहानुभूती मिळवताय, भावनिक करताय. तुम्हाला असं वाटलं पाहिजे की खरंच हे काही सांगताय. पण ते सांगतात त्यावेळेस दुसरी बाजू तुम्ही त्या ठिकाणी तपासून पाहिली पाहिजे. तिसरी गोष्ट काय की भ्रष्टाचार. मित्रांनो, आमचं तेच म्हणणं आहे. चौकीदार चोर आहे. हे कशा करता राहुल गांधी सांगतात की राफेलचा विमान आमच्या काळामध्ये 540 कोटी रुपयाला घ्यायचं ठरलेलं, तेच विमान यांचं सरकार आल्यानंतर 1600 कोटी रुपयाला घेतलेलं. हे तर आमचं म्हणणं आहे. याच्याबद्दल कुठली समिती नेमली जात नाहीये, चर्चा केली जात नाहीये. आजपर्यंत राफेलच्या बद्दल पंतप्रधानांनी अवाक्ष देखील काढलेलं नाही. 540 कोटीचं विमान 1600 कोटीला काढायचं. येतो
राफेल कराराची गोपनीय पेपर चोरीला गेली. संरक्षण विभाग त्याला रक्षा मंत्रालय म्हणून ओळखलं जातं. काय रक्षा मंत्रालय? साहेब संरक्षण मंत्री असताना माझ्या 39 गावांनीच मला खासदार केलेलं होतं. ती गावं इथं आता आलेली शिरूरची लोक. त्यावेळेस पाठी कोरी होती, तुम्ही बघा प्रचंड मतदान केलेलं होतं. 6 महिने मी राहिले. नंतर माझ्यानंतर पवार साहेब गेले, नंतर बापूसाहेब तिथे गेले. 5 वर्षात 3 निवडणुका शिरूरकरांनी अनुभवल्या 12 लोकसभा मतदारसंघाची. त्या रक्षा विभागामध्ये मी अनेकदा गेलो साहेबांना भेटायला. यशवंतराव चव्हाण साहेब तिथं बसायचे. आम्ही बघायला गेलो की जिथं साहेब बसायचे तिथं आता पवार साहेब बसताय. कशा पद्धतीनं काम चालतंय. एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रपती ते पवार साहेबांचे संरक्षणाचे सल्लागार म्हणून काम करतो. सल्लागार असतो ना, ते सल्लागार म्हणून त्यावेळेस तिथे काम करत होते. त्यांना ते नेमलेलं होतं. एवढं महत्वाचं काम संपूर्ण देशामध्ये त्या देशाची संरक्षण व्यवस्था, देशाच्या ज्या काही सीमा आहेत त्याची जबाबदारी ती सगळी त्या सैन्य दलावर असते, त्या संरक्षण विभागावर असते. आणि तिथले गोपनीय पेपर्स चोरीला गेले. आणि हे मला नाही सांगितलं, तुम्हाला नाही सांगितलं, सुप्रीम कोर्टामध्ये सांगितलं. कुठं पाणी मुरतंय, कसे पेपर चोरीला गेले. कधी कधी काही गावामध्ये एखादी घटना घडली की काही जण पेपरला काढीच लावून देतात, जाळून टाकून टाकतात. तशा पद्धतीनं आता हे सांगताय की बाबा पेपर चोरीला गेले, मग भ्रष्टाचार दाबण्याकरता हे पेपर चोरीला गेले असं जर कोणी म्हटलं तर त्याला काय उत्तर आहे? नुसता हा भ्रष्टाचार नाही. नोटाबंदी ज्यावेळेस केली, गरीबाला वाटलं चला 1000-500च्या नोटा केल्या, चला मोठ्यांचा पैसा गेला, असं झालं नाही. आंबेगावकरांनो, शिरूरकरांनो, उलट गरीब माणूस गरीब झाला. कुठेतरी माझ्या महिला लुगड्या, साखरेच्या डब्यात, आणखी कुठला डबा त्यांना सोयीचा वाटेल त्या डब्यात. पूर्वीच्या काळामध्ये जमिनीत पैसे पुरायचे, ठेवायचे व्यवस्थित. तसं नंतरच्या काळामध्ये महिलांना नळी आल्यानंतर घरात काहीतरी पैसे पाहिजे म्हणून महिला ठेवतात. आणि ते चांगलं आहे, त्यांचे पैसे काढून घेत. कारण 1000-500च्या नोटाच बंद झाल्या. किती लाख कोटी जमा झाले सांगत नाही. हा भ्रष्टाचार. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितलं पाहिजे 125 कोटी जनतेला किती लाख कोटी जमा झाले. 1000च्या किती नोटा जमा झाल्या, 500च्या किती नोटा जमा झाल्या. चलनामध्ये 13.5-14 लाख कोटी होते, तर त्याच्यापेक्षा जास्त 14.5-15 लाख कोटी जमा झाले. त्याच्यात नकली नोटा किती, त्याच्यात काळा पैसा किती, त्याच्यात पांढरा पैसा किती, त्याच्यात गुलाबुडाचे पैसे आले, हे सांगा ना. 2.25 वर्ष झाली मित्रांनो, सांगत नाही. म्हणजे काय एकीकडे सांगतात की मी गरिबी, भ्रष्टाचार, दहशतवाद त्याला मुख्यमंत्री देण्याच्या करता प्रयत्न करतोय, परंतु विरोधक मला हटवण्याचा प्रयत्न करताय. विरोधक का हटवताय तुम्हाला? 22 दिग्गज नेते का एकत्र आले की यांनी या सगळ्यांचं वाटोळ केलं. आणि त्याला कालचं उदाहरण आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये रक्षा मंत्रालयातले पेपरच गाळ झाले असं सांगितलं. असं झालं तर तुमच्या माझ्या देशाच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुढे. ही गोष्ट लक्षात घ्या. ही निवडणूक ग्रामपंचायतीची नाही आहे, ही गावच्या विकास सोसायटी, दूध सोसायटीची निवडणूक नाही आहे, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायतीची निवडणूक नाही आहे. या निवडणुकीमध्ये चुकीचं घडलं तर त्याचा परिणाम डायरेक्ट 125 कोटी जनतेच्या प्रपंचावर होतो, मुलाबाळांच्यावर होतो, तुमच्या सर्वांच्या दैनंदिन जीवनावर होतो. म्हणून ही निवडणूक महत्वाची. रामदास शिरपळचे पाटील साहेब म्हणले दिल्लीमध्ये राहुल गांधी, पवार साहेब यांच्या हातबळकट करण्याच्या करता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षाचे जास्तीत जास्त खासदार निवडून गेले पाहिजे. तुम्ही 15 वर्ष खासदाराला निवडून दिलं, तो तुमचा अधिकार
कळंबा होतो, नारायणगावला होतो, माझ्या चाकणला होतो, राजगुरू वगैरे होतो, कुठं होत नाही. बरं मलाही कळतं कुणी एखादा खासदार झाल्यानंतर चातुरची गांडी फिरवण्यासारखं एका वर्षात प्रश्न सुटत नाही, वेळ लागतो. आणि वेळ किती? 15 वर्ष वेळ. किती थांबायचं, किती याचा कुठेतरी विचार करा. आपल्याला रेल्वे करता व्यवस्था पाहिजे होती, पुणे ते नाशिक नाही केली. प्रत्येक निवडणुकीमध्ये आता मी रेल्वे आणणार, आता मी रेल्वे करणार. आणि कधी करणार? काही लोक वर गेल्यावर करणार का काय? म्हणजे पेशन्स ठेवायची किती, सहनशीलता माझ्या जनतेने दाखवायची किती, याचा विचार तुम्ही केला पाहिजे. माझी तुम्हाला विनंती आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आदरणीय पवार साहेब योग्य उमेदवार देतील, पण काम तुम्हाला करावं लागेल. बूथ वाईज नुसतं दिलीपराव असं नका करू. माझं तर सांगणं कुणाला वाईट वाटतो किंवा चांगलं वाटतं, जे कुणी मुलांनी तरुण असतील, महिला असतील किंवा बाकीच्या असतील, जर त्यांच्या मतदारसंघात किंवा मतदारसंघ जाऊ दे, गावात बूथ मध्ये मतं कमी पडली तर त्याला इथनं पुढं कशाचंही तिकीट नाही. साधं सरळ सोपं. पण एकच पाहिजे, जर एखाद्या गावात बाबासाहेब आणि अजित पवार दोघं असतील आणि अजित पवार जर बाबासाहेबांचं जमत नसेल तर अजित पवार म्हणत मला चांगला चान्स आला, बाबासाहेबांचा तिकीट कायमचं कट करण्याच्या करता अजित पवारच जोरात कामाला लागला. म्हणजे पट्ट्यावरच व्हायचं. तसलं नाही झालं पाहिजे. ते काय झाकून राहत, कोंबडा किती झाकला तरी आरोग्यशिवाय राहत. त्याच्यावरतीही आपण बोलू. आताच प्रदीप गावकर मला सांगत होते की कसं कसं बूथ वाईज त्यांनी सगळ्या माझ्या जिल्ह्यामध्ये काम करायचं ठरवलेलं आहे. ते तुम्ही करा, त्याबद्दल बोलत नाही. तुम्हाला जेवढा आदरणीय पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलीप वळसे पाटलांच्या माध्यमातून भरभरून देण्याचा प्रयत्न केला तो झाला. त्याच्यामध्ये कुठे अडगळी झालेली नाही, त्याच्यामध्ये ब्रेक का लागला तर 5 वर्ष आपलं सरकार नाही म्हणून. आणि त्याकरता आता कोणी म्हणला की मी तुमच्या तालुक्यात नाही, ही शेवटचीच निवडणूक, आता परत मी नाही उभा राहणार, शेवटची. असंही काही जण सांगतील, काही जण म्हणजे जे उमेदवार तुमच्याकडे विरोधकांचे येतील ते नाही. त्याच गोष्टीचा विचार झाला पाहिजे. कृपा करून आता फसू नका. 5 वर्ष फसवण्यात गेली ती खूप झालं. त्याच्यामध्ये आता काही झालं तरी उलट बाकीच्यांना जागा करण्याचा प्रयत्न करा. उद्धव ठाकरे निघाले कुंभकर्णाला जागा करा. आपल्याला सांगत होते की कुंभकर्णाला जागा करायला. ते म्हणजे पहारेकरी चोर, आता चोराच्या बरोबरच जाऊन बसले, युती केली. काय बिघडलं, काय बदललं त्यांचं त्यांनाच माहिती. पण कशा पद्धतीनं हे रंग बदलतात, सरला जसा रंग बदलतो किंवा ते गांडूळ जसं दोन्ही बाजूनी इकडनं चालतंय का इकडनं चालतंय कळतच नाही, त्या पद्धतीचं काम या लोकांचं चाललंय. निव्वळ फसवण्याचे धंदे चाललेले. प्रभू रामचंद्राचं पुन्हा एकदा अयोध्येला मंदिर बांधून एक नवीन मुद्दा आणण्याचा केविलवाणा प्रयत्न, हिंदुत्वाच्या नावाने पुन्हा काही आपल्याला साधता येतं का काय, जातीय विष पेरण्याचा प्रयत्न, जातीय सलोखा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न, 18 पगड जातीला न्याय देण्याच्या ऐवजी समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न, स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा करता, निवड सत्ता मिळवण्याच्या करता, सत्ता सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता, या पद्धतीचं काम त्यांचं चाललेलं आहे. याला आपण वेळीच रोखलं पाहिजे. म्हणून तुमच्या माझ्या 1,200 कोटी जनतेच्या भवितव्याची उद्याची लोकसभेची निवडणूक आहे. त्याकरता पवार साहेबांच्या सारखा नेता आणि त्यांच्याबरोबर अनेक खासदार त्यांच्या विचाराचे, राहुल गांधींच्या विचाराचे, मित्र पक्षांच्या विचाराचे दिल्लीमध्ये तिथं गेले पाहिजे, अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती. त्यांची हुकुमशाही आहे.
यांचे एकाधिकार चाहिए, हम करे सो कायदा. हे कुणाचं ऐकत नाही. मी कालच कुठल्या तरी सभेत सांगितलं, 2.5 लोक देशाचा कारभार करतात, 125 कोटी जनतेचा. तुम्ही म्हणाल कोण 2.5 लोक? पूर्ण नरेंद्र मोदी, पूर्ण अमित शाह आणि अर्धे अरुण जेटली. म्हणाल अरुण जेटली अर्धे का? आचार्य पूर्ण त्यांना तेवढा वेळ देता येईल. 2.5 लोक 125 कोटी जनतेचा कारभार करतात आणि नुसतं अजित पवार सांगत नाही, तर नितीन गडकरींनी सांगितलं की मला सरकारमध्ये काम करताना मदतच करत. कोण मदत करत नाही? सरकार मदत करत नाही. सरकार म्हणजे कोण? जो प्रमुख नेता असतो त्यांचं सरकार. इथं देवेंद्र फडणवीसांचं सरकार, तिथं नरेंद्र मोदींचं सरकार. स्वतः गडकरी साहेब सांगतायत आणि मीडियामध्ये सगळ्या बातम्या आहेत. हे पहा ना कशासाठी होतं काय. अनेक वडीलधारी लोक खऱ्यासारखं बाजूला ठेवलेले, काही त्यांना तिथं मान सन्मान नाही. मला अडवाणी साहेबांनी संपूर्ण देशामध्ये त्यांनी रथयात्रा काढली. आता अडवाणी साहेब सतत असे आपल्याला पाहायला मिळतात. असा त्यांचा हात असतो. एवढे मोठे नेते काय त्यांची अवस्था केली, काय मुरली मनोहर जोशीची अवस्था केली, काय यशवंत सिन्हांची अवस्था केली, काय शत्रुघ्न सिन्हांची अवस्था केली. किती लोकांची नावं घेऊ, ही अवस्था सगळ्यांची झालेली आहे. त्यामुळं आपल्याला सगळ्यांना बदल करायचा आहे. मित्रांनो, मला एका गोष्टीची गंमत वाटते की आरक्षणाच्या बद्दल भाजप शिवसेनेने अनेक गोष्टी सांगितल्या. मला काल गिरीवंश पाटील साहेब सांगत होते, अजित पवार इथल्या खासदारांनी कुठेतरी बोलत असताना जातीचा संदर्भ दिला. नीट ऐका, जातीचा संदर्भ दिला. याच्या आधी 3 निवडणुकीमध्ये तुम्हाला जात आठवली नाही? आठवली का? नाही आठवली. सगळ्यांची मतं तुम्ही घेतली. शाहू फुले आंबेडकरांचं आपण नाव घेतो. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर आपण नतमस्तक होतो. आणि असं असताना तुम्हाला आता नको त्या गोष्टी आठवायला लागल्या. अहो खासदार, तुम्ही ज्या पक्षाचं उमेदवारी घेतली, शिवसेनेचे खासदार म्हणून तुम्ही लोकांना सांगता. लाखोंचे मोर्चे मराठा समाजाचे निघाले होते. लाखोंचे मोर्चे निघालेले असताना त्या शिवसेनेच्या मुखपत्र स्थापना, त्यावेळेस मुका मोर्चा म्हटलं, मुका, आणि चित्र काढलं. कोणतरी कुणाचा तरी मुका घेत आहे. नीट ऐका, मुका मोर्चा म्हटलं. तेव्हा कुठे गेले होते खासदार? का नाही सांगितलं उद्धव ठाकरेंना हे बरोबर नाहीये? का नाही सांगितलं मी मराठ्याची औलाद आहे, अशा पद्धतीने माझ्या समाजाचा अपमान करून मला चालणार नाही? होता तुमचं धाडस? नाही होता. त्याच्यामुळं हे जे काही आता चाललंय ना, वेगवेगळी नावं पुढे आल्यानंतर वेगवेगळ्या कन्या पेटवायचं काम होईल, वेगवेगळ्या क्लिप पाठवण्याचं काम होईल, त्याच्यातलं लोकांची माती भडकवण्याचं काम होईल, लोकांच्या मध्ये गैरसमज पसरवण्याचं काम होईल, लोकांच्या मध्ये दिशाभूल करण्याचं काम होईल. कृपा करा आंबेगावकरांनो, शिरूरकरांनो, त्या खोट्या नाट्या चुकीच्या प्रचाराला बळी पडू नका. का? तर यांनी तुमच्या माझ्या शेतीमालाला भाव दिला, त्यांनी तुमच्या माझ्या कांद्याचा वाटा केला, त्यांनी त्याच्यामध्ये मला अतुलनी व्यक्तींनी दिलेली पट्टी आहे, मेसर्स श्रद्धा ट्रेडर्स, मालाचं नाव कांदा, नग 25, वजन 1375 किलो, 10 किलोचा भाव 5 रुपये, एकूण रक्कम 687 रुपये 50 पैसे, हमाली 50, तोलाई 32.50, भाडं 613 रुपये, एकूण खर्च 695 रुपये 50 पैसे, आणि एकूण कांदा विकून आले 687 रुपये 50 पैसे. खर्च वजा जाता त्या बापूराव भीमा मांडवे त्यांना 8 रुपये स्वतःच्या खिशात काढून ठेवला. हा काय पुरावा? हा सूर्य हा जग. कुणी येऊन बघा,
ठीक आहे पद्धत तुम्ही आम्हाला माती करायचे का? तुम्ही आम्हाला कर्जमाफी देत नाही, तुम्ही या पद्धतीने आमची चर्चा करता. दुसरं संदीप सुभाष वराडे, पिकाचं नाव काय? फ्लॉवर. 37 वजन 1511. त्याच्यामध्ये भाव 1 रुपया 20 रुपये. त्याच्यामध्ये एकूण हमाली 365. मोटार भाडं, गुंडेकरी खर्च, टपाल खर्च 2523. नक्की देण्याची रक्कम 2888. खर्च 2888. मिळणार किती? 0 फ्लॉवर. हे काय खासदार शिवसेनेच्या मंत्र्यांना, पंतप्रधानांना, मुख्यमंत्र्यांना, भाजप शिवसेनेच्या लोकांना कळत नाही? कुणी त्यांच्या डोळे झाकले? काहीच करायचं नाही. दुधाचा भाव 5 रुपये कमी केला. विष्णू ठीक आहे, तुम्ही मला सांगा तुमच्या पुणे जिल्हा दूध संघाचं किती येणं बाकी आहे? 10 कोटी रुपयाचं येणं बाकी आहे. 1 तारखेपासून तर दुधाचे 5 रुपये बंद करून टाकले. अरे दुष्काळामध्ये माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्याला पैसे जास्त द्यायचे का तुम्ही पैसे कमी करताय? शेतकरी विरोधी सरकार, बेरोजगारी वाढवणारं सरकार. 45 वर्षात जेवढी बेरोजगारी नव्हती तेवढी बेरोजगारी यांच्या काळामध्ये वाढली. म्हणून आपल्याला बदल हवा. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस मित्र पक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून देण्याचं काम आपल्याला त्या बाबतीमध्ये करायचं आहे. त्याच्यामध्ये मोदींच्या जाहिराती चाललेल्या सगळीकडे जाईल तिथं एवढ्या जाहिराती करोडो रुपये पैसा खर्च करतात. मित्रांनो आता हा पेपर आहे, मला आत्ताच जातो, आजचाच पेपर आहे. जाहिराती किती आहे सगळ्यांनी दाखवतो. ही पहिली जाहिरात. अशक्य आता शक्य आहे. अशक्य मागच्या मोदींना पराभूत करणं अशक्य होतं, आता पराभूत करणं शक्य आहे. अख्खे 5 जाहिरात. तुम्ही सोसायटीची बाकी जाहिरात सकाळची किती किंमत आहे बघा. अख्खा 5 जाहिरात. ही देशात सगळीकडे चाललाय. ही दुसरी जाहिरात, ही तिसरी जाहिरात, ही 4थी जाहिरात, ही 5वी जाहिरात, ही 6वी जाहिरात आणि 7वी जाहिरात. पैसा कोणाचा? तुमचा. हे आहे का नाही? बोलतो ते खरं आहे का नाही? मग कुठली बटणं दाबा? हे जे चाललंय ना अक्षरशः तुम्हाला चौकीदार पहरेकरी. मित्रांनो आज स्वच्छतेच्या बाबतीमध्ये 195 शहर आहेत, 195 देश आहेत, 762 कोटी जगातली लोकसंख्या आहे. काल बातमी प्रसिद्ध झाली, जगातल्या सगळ्यात प्रदूषित असणारी शहरांची 30 ची नावं जगात 195 देशातली जाहीर. 22 शहरं इथल्या तुमच्या माझ्या भारतातली 22 शहर. विचार करा, जगात 22 शहरं 30 मध्ये आपली करावं. स्वच्छ भारत अभियान बघा, या पद्धतीचं काम चाललंय. आज पेपर पहा, नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसकडे, आमच्याकडे नाही. तिथं प्रमुख आहे राष्ट्रवादीच्या नवी मुंबई महानगरपालिकेचा नंबर 1 आलाय आणि पुणे आणि पिंपरी चिंचवड आमच्या काळात होता, त्यांचे नंबर खाली गेले. नाकारती लोक त्यांना शहर पण नीट चालवता येत नाही. निवड थप्पेबाजी करायची आणि जनतेला भूलभुलैया करायचा आणि त्याच्यानंतर स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची. या पद्धतीचं काम सध्या त्या ठिकाणी चाललेलं आहे. काय काय करतात? अहो सत्य करतात, काय काय करतात? प्रयागराज कुंभमेळ्यामध्ये प्रयागराजला होता,
स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पाय धुण्याचं काम पंतप्रधान करत होते कधी पंतप्रधानांचं स्वच्छता त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांचं पाय धुण्याचं काम आहे का बरं धुवायचं तर धुवायचं एवढी पब्लिसिटी कशाला करायची मला तर कुणाचे पाय धुवायचे आतमध्ये घेऊन जायचं पाय धुवायचे संपलं का त्यालाच माहिती पण माहिती पण हे 125 कोटी जनतेला कळलं पाहिजे काय पंतप्रधान पाय धुवून काय तुमचं पोट भरणार आहे तुमच्या शेतीमालाला भाव मिळणार कांद्याला भाव मिळणार लोकांना भावनी करण्याचा प्रयत्न चाललाय भाजपवरच म्हणतात बघा पंतप्रधान पाय धुताय अरे पाय नका धुवू जनतेला न्याय दे ना कर्जमाफी करा ना ही कुठली नौटंकी चालली आहे ही नौटंकी आहे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो तुमच्या माझ्या घरात आई वडील नोटाबंदी झाली माझी आई आज 81 वर्षाची 81 वर्षाची मी तिचा मोठा श्रीनिवास उद्याच्याला जर नोटाबंदी झाल्यानंतर मधल्या 40 दिवसाच्या काळात तुम्हाला आया बहिणींनो सगळ्यांना बँकेमध्ये जाऊन नंबर लावून पैसे काढायला लावायचे त्यावेळेस देशाच्या पंतप्रधानांची आई वय वर्ष 85 असेल किंवा 90 असेल रांगेत उभं केलं पैसे काढायला लावलं लोकांना दाखवायला बघा त्यांची आई पण रांगेत उभी अरे आपल्या मुलाचा काय काम असला मुलगा काय कामाचा आहे का एखादा काय म्हणेल मी म्हणेल कोण तरी मी तरी स्वतः जातो माझ्या आईचे पैसे काढून आणून देतो तुम्ही रांगेत का उभं केलं निव्वळ जनतेला साथ होती जनतेला दाखवण्याच्या करता एवढंच नाही मी मुंबईमध्ये राहतो 90 ला मी मुंबईला गेलो मुंबईमध्ये राहतो माझ्या आईला किती सांगितलं की आई मी मुंबईत आहे पुण्यात आपलं घर आहे तू पुण्यात जेव्हा मुंबईला राहा ती म्हणते आई की मी 60 वर्ष काटेवाडीमध्ये राहिले मी तिथेच राहतो तिचा शेवटी जे तिला योग्य वाटत मी जर काटेवाडीला आईला भेटायला गेलो तर माझ्या आईची खोली तिथं जाऊन मी बसतो आणि तिला भेटतो आणि तिथनं बाहेर येतो इथं आईला भेटायला गेल्यानंतर घराच्या बाहेर जाऊन खुर्च्या टाकल्या एकीकडे मुलगा बसणार एकीकडे आई बसणार पण जवळ जायचं मग मुलाच्या तोंडावर बसायचे लगेच फोटो काढायचा बाकीच्यांनी म्हणायचं बघा आईला भेटायला गेलं अरे दाखवता कशाला स्वतःचा मोठा मुलगा आईला भेटायला आल्यानंतर दाखवायचं असतं जगाला ही नौटंकी तुमच्या लक्षात येत नाही मी कधी फार अशा पद्धतीनं तुम्हाला सांगितलं नाही पण वेळ आली काय पद्धतीचं राजकारण चाललेलं आहे त्याच्यानंतर आईला भेटल्यानंतर पुन्हा काही आईला भेटायला गेलेलं आहे आता एक जर कानावर गेलं तर पुन्हा निवडणुकीच्या काळात आईला जाऊन एकदा फोटो काढले असं काम आहे या गोष्टीचा विचार तुम्ही त्या ठिकाणी केला पाहिजे असं माझं आपल्याला सगळ्यांना आग्रहाच्या नम्रतेचे कळकळीची त्या निमित्तानं विनंती आहे खूप काही गोष्टी मित्रांनो बोलण्यासारख्या आहे परंतु जाता जाता एकच गोष्ट सांगतो मला सकाळी 6 ला उठल्यानंतर 6 ते 7 मी पेपर वाचतो 7 ते 7:30 माझा उरकतो 7:30 लोकांना भेटायला पण तयार त्याच्यामध्ये पेपर उघडला भाजपच्या खासदारांनी आपल्याच पक्षाच्या आमदाराला कुटाणी बनवलं कुटाणी बनवलं एका कोण शिलेवर आपलं नाव गायब करण्यात आल्यामुळं चिडलेल्या एका भाजप खासदाराने आपल्याच पक्षाला त्या ठिकाणी विचारलं तर आमदारांनी त्याच्यामध्ये सांगितलं मीच हे केलं ते ऐकल्यानंतर त्यांनी अक्षरशः त्याला कुटाणी बनवलं आणि मग खासदाराला आमदार दुसऱ्या खासदाराला जे घोषणा लावून त्यांनी परत केली याकरता तुम्ही खासदार आमदार निवडून देतात 6 वेळेला दिलीप वळसे पाटलांनी निवडून दिलं कधी कुणाला कुटाणी बनवलं अजित पवार 6 वेळेला निवडून आला मी कडक आहे म्हणून म्हणतात पण कधी कुणाला बनवलं ही अवस्था अरे काय चाललंय तुमच्या माझ्या देशात सगळ्या टीव्हीवर चाललंय
हे त्याला मारतोय ते त्याला मारतोय, हे काम आहे का? जनतेचे प्रश्न सोडवायचे, महागाई कमी करायचे, आया बहिणींवर अन्याय अत्याचार होतात ते दूर करायचे, कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवायची, बेरोजगारांना नोकरी द्यायची, सुधारणा करायच्या, विकास करायचा, मूलभूत गरजा तुमच्या भागवायच्या, ते दिले सोडून आणि हे अशा पद्धतीनं ही लाटेत निवडून आली नाही ना, काय केलेले नाही तुमच्याशी, ही लाटेत निवडून आली. त्याच्यामुळं अहो काही लोक त्या लाटेमुळे निवडून आली. ग्रामपंचायती त्यांचं डिपॉझिट जाईल, ग्रामपंचायती वॉटर पण लागली लोक आणि म्हणून एकमेकाला बडवायला लागले. आता विचार करा, या भाजप शिवसेनेवाले एकमेकाला बडवतायत, अशा खासदार आमदारांना निवडून द्यायचं का खऱ्या अर्थाने तुमच्या प्रश्न दिल्लीमध्ये जाऊन पवार साहेबांच्या, राहुल गांधींच्या आणि इतर नेते मंडळींच्या बरोबर त्या ठिकाणी चर्चा करून ते सोडवण्याचा प्रयत्न करायचा, त्यांना निवडून द्यायचा, हा खऱ्या अर्थाने सवाल आहे. आज बघा 50,000 10वी पासून MBA पर्यंत बोगस डिग्री देणाऱ्यांची टोळी गजाआड, ज्या डिग्रीची ही टोळी वाटप करत आहे, त्या डिग्री आणि खऱ्या डिग्रीमध्ये काही फरक नाही. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या नावाने चालवल्या जाणाऱ्या संस्थेच्या आड हे रॅकेट कार्यरत आहे. या प्रसंगी मोहम्मद फजल या पोलिसांनी 5 महिलांना अटक केली. या टोळीकडे 1000 पेक्षा अधिक डिग्री शाळा, महाविद्यालयाच्या बोर्डाची प्रमाणपत्र मिळाली. पोलिसांच्या छाप्यानंतर टोळीचा म्होरक्या फरार झाला. हुबेहूब तुम्ही तुमच्या मुलांना मुलींना डिग्री घ्यायला लावता. इथं डॉक्टर अमोल कोल्हे बसले, 10वी 12वीला मेरिटचे होते म्हणून त्यांना MBBS ला ऍडमिशन मिळाली, डायरेक्ट डॉक्टर झाले MBBS. आणि इथं मात्र बोगस डिग्र्या. रेट काय? 10वी SSC CBSE बोर्ड 50,000 रुपये, 12वी HSC CBSE बोर्ड 75,000 रुपयाला एक डिग्री, महाविद्यालय डिग्री ग्रॅज्युएटची 1 लाख रुपये, इंजिनिअरिंग आणि MBA ची डिग्री 1.5 ते 2 लाख. पण कधी कधी पटकन चुकीची त्याच्यामध्ये आम्हाला सांगण्यात आलं की आपल्या शिक्षण मंत्र्यांची पण डिग्री बोगस. आता बोगस डिग्री असल्यावर काय होतं? आणि इथं डिग्र्या विकायला आहेत. कुठं? देशाची राज्याची उपराजधानी नागपूर. नाही, तुमची डिग्री वाचून त्या ठिकाणी घेतलेली डिग्री, कष्टाची डिग्री. तुमची काय, अमोल कोल्ह्यांची काय? आता आमच्या याला विलास लांडे तर डॉक्टरेट व्हायला डॉक्टरेट. मित्रांनो, त्याच्यामध्ये ठीक आहे, माणूस शेवटपर्यंत शिकू शकता, त्याच्याबद्दल दुमत नाही. डॉक्टरेट झाल्यानंतर असाच आपण सत्कार बितका हात पुढे घालून करूया. पण मित्रांनो, जाता जाता शेवटचाच मुद्दा सांगतो. शेतकऱ्याला 6,000 रुपये वर्षात 5 राज्य हातात गेल्यानंतर म्हणजे 500 रुपये महिना, म्हणजे 16.5 रुपये रोज. 5 जणांचा कुटुंब असेल तर 3.5 रुपये रोज. साधूंना उत्तर प्रदेश मध्ये 5,000 रुपये महिना, तुम्हाला 3.5 रुपये रोज. 3.5 आपली काय किंमत? 3.5 रुपये. तिकडं 5,000 रुपये. आणि ऑर्डर चालली 75 ते 77 मधील आणीबाणी कालावधी लोकशाही करता लढा देणाऱ्या व्यक्तींना आर्थिक मदत करण्यासाठी आताच्या बजेटमध्ये 3.42 कोटीची तरतूद केली. आणीबाणीच्या काळात तुरुंगात गेलेल्या व्यक्तींना आर्थिक मदतीचा हा निर्णय राजकीय हेतूने घेण्यात आल्याचं माझं स्पष्ट मत आहे. हा निर्णय घेताना 35 जून 1975 ते 31 मार्च 1977 या 2-2.5 वर्षाच्या काळातल्या बंदिवासांना दरमहा 10,000 रुपयाची आर्थिक मदत, पेन्शन देण्यात येईल. महिना 10,000 रुपये, तुम्हाला महिना 500 रुपये, रोज 3.5 रुपये. 5 जणांचं कुटुंब, ज्यांना 10,000 रुपये. जिहामध्ये राजकीय किंवा कैदी कुठलाही उल्लेख नाही. 1 महिना तुरुंगात असलेल्याला 10,000 रुपये, 1 दिवसापासून 1 महिना तुरुंगात असलेल्याला
5,000 रुपये अशी मदत सरसकट सगळ्यांना देण्यात येईल आणि तुरुंगात असणारी व्यक्ती वारली तर त्यांच्या कुटुंबाला 5,000 रुपये, पत्नी असेल तर तिला मरेपर्यंत 5,000, महिला तुरुंगात गेलेली असेल तर तिच्या नवऱ्याला 5,000 रुपये या पद्धतीचं हे काम चाललंय. त्यांना 10,000 रुपये महिना, साधूला 5,000 रुपये महिना, तुम्हाला 500 रुपये, तो पण केव्हा 5 राज्य पराभूत झाल्यानंतर. निवडणुकीवर डोळा ठेवून हे 15 लाख कसं मिळाले नाही तसंच निवडणुका झाल्यावर काय होणार नाही.